कथेचं नाव आहे कपटी सावकार. कुणाचं नशीब केव्हा आणि कसं उघडेल ते सांगता येत नाही. एका रात्रीत गरिबाचा श्रीमंत तर श्रीमंताचा भिकारीही होतो. ही गोष्ट आहे अशाच एका रात्रीत गरिबाचा श्रीमंत झालेल्या सदाशिवची. सदाशिव हा गावातल्या सावकाराचा गडी. आपल्या मालकाची तो मोठ्या इमाने इतबारे सेवा चाकरी करीत असे. सावकार धनाजीराव म्हणजे गावातील एक मोठी आसामी. गावातल्या अडलेल्या नडलेल्या प्रत्येक माणसाला तो मदत करीत असे. त्याच्या दारी कुणी पैसा मागायला गेला आणि रिकाम्या हाताने परत आला असं कधी होतच नसे. कुणाला भांड्यांवर, कुणाला दागदागिन्यांवर, कुणाला शेतीवर, कुणाला जमिनीवर तो कर्ज देत असे. गरजेला सर्वांना मदत करणारा हा धनाजीराव साऱ्या गावाला देवमाणूस वाटत असे. पण वरून देवमाणूस दिसणारा हा धनाजीराव आतून मात्र कारस्थानी कपटी मनाचा होता. आपली सारी काळी कारस्थानं तो रात्रीच्या अंधारात करीत असे. हिशेबात फेरफार करून चुकीची जमा नावे दाखवून तो लोकांकडून जादा पैसे काढत असे. त्याच्या गोड आणि फसव्या स्वभावावरून कोणालाही काही कल्पना येत नसे. इतक्या सहजतेने तो लोकांचा गळा कापत असे. सावकाराच्या या सर्व गोष्टींचा एकमेव साक्षीदार होता तो म्हणजे सखारामचा भाऊ सदाशिव. सदाशिव आणि सखाराम हे दोघं चुलत भाऊ. पैशांच्या एका व्यवहारात सावकारानं सखारामचं सारं शेर घशात घातलं होतं आणि देशोधडीला लागलेला सखाराम गाव सोडून निघून गेला होता आणि बरोबर 20 वर्षांनी गावात परत आला होता. तो आला होता ते सखाराम म्हणून नव्हे तर एक खतरनाक दरोडेखोर म्हणून. आपल्या एका माणसाकरवी त्यानं सावकाराला निरोप धाडला होता की येती रात अवसेची, तुझ्या आहे शेवटाची, हिशोब पुरा करायला येतो तुझ्या घराला. त्या निनावी पत्रामुळे धनाजीराव सावकाराची पाचावर धारण बसली होती. त्या चाणाक्ष सावकारानं 4 ओळीतील हिशेब पुरा करायला या ओळीवरून ओळखलं होतं की हा नक्कीच कुणीतरी आपल्या हातच्या हिशेबानं मारला गेलेला जखमी वाघ आहे. योग्य संधी साधून तोच आता आपल्यावर उलटी चाल करतो आहे. गावातल्या साऱ्या लोकांच्या खात्यांची पाने त्यानं नीट आणि पुन्हा पुन्हा तपासून पाहिली. नावं वाचली, ज्याच्या त्याच्या ताकदीचा अंदाज घेतला आणि सध्या गावात असणाऱ्यांपैकी तर कुणा एकातही सावकाराच्या विरुद्ध ब्र काढायची ताकद नव्हती. सारे जण सावकाराच्या प्रेमळ ओझ्याखाली दबलेले होते. मग ही वाघाची डरकाळी मारणारा असणार तरी कोण? पौर्णिमा संपली आणि रात्र अवसेच्या दिशेने प्रवास करू लागली. एक एक रात्र जागता जागता सावकाराची झोप मात्र पार उडाली आणि मृत्यूच्या कल्पनेने तो थरथर कापू लागला. विचार करून सावकाराच्या डोक्यात किडे पडायला लागले. कोण असेल हा? कोण असेल हा? आपल्या मालकाची ही अशी घाबरलेली भित्री अवस्था सदाशिवच्या नजरेतून सुटली नव्हती. रात्री सावकाराचे हातपाय दाबून देण्याची सेवा चाकरी करताना त्यानं प्रश्न केला, मालक, तुम्ही असे सारखे काळजीत का? तुम्ही काही खात नाही, पीत नाही, नेहमी काळजी करता, अंधाराला घाबरता का? सदा, खरंच मला फार काळजी वाटते रे, कारण तो येणार आहे. तो मला मारायला येणार आहे. तो तुम्हाला मारायला? छे, राम राम, सदाशिव म्हणाला. आणि एकदम धनाजीरावांच्या डोक्यात वीज चमकली. तो येणार, राम राम. दुसऱ्याच क्षणी सावकार म्हणाला, जा सदा, तू जाऊन झोप, मलाही झोप येते. सदा गेला आणि सावकारानं घट्ट मूठ आवळली. सदाशिवच्या भावाचं नाव सखाराम होतं आणि ही वाघाची डरकाळी देण्याची ताकद त्याच्याच एकट्याच्या अंगात होती. सावकाराच्या मनमानी चालाखीनं तोच नाग दुखावला होता आणि सुडाच्या भावनेने तोच फुतकारत होता. सावकारही पुरता तयारीचा होता. त्याच्याही डोक्यात वेगळीच विचारचक्र फिरत होती. अखेर अवसेचा दिवस उजाडला. सावकार सकाळपासूनच सावध होता. त्याच्या घरातील मंडळी यात्रेच्या निमित्तानं बाहेरगावी गेली होती. तो एकटाच असल्यानं एकसारखा सदाशिवला धरून होता. 2च दिवसांपूर्वी, सदा, मी तुझ्या सेवेवर खुश आहे, ही बक्षिसे घे, असं म्हणून सावकाराने त्याला 500 रुपये देऊ केले होते. हळूहळू संध्याकाळ व्हायला लागली. सूर्य मावळला
अंधाराचे साम्राज्य पसरू लागलं आणि काळोखाबरोबरच सावकाराचं मनही घाबरू लागलं. रात्र झाली पण सावकार सदाशिवला म्हणाला, सदा, आजची रात्र तू माझ्याबरोबर झोप, इथं माझ्याजवळ या पलंगावर. पण मालक, मी तर ते काही नाही. सदा, तू माझा नोकर नाहीस, तू माझा मित्र आहेस, मित्र. सावकाराच्या त्या गोड बोलण्यामागचा अर्थ भोळ्या सदाला थोडाच कळणार. मालकाची आज्ञा म्हणून तो त्या गोष्टीला तयार झाला. दूरवरच्या मंदिरातली घंटा वाजली म्हणजे मध्यरात्र उलटून गेली होती. सारं गाव सामसूम झालेलं, अंधाराच्या कुशीत झोपी गेलेलं आणि सावकाराच्या दारावर थाप पडली. ठरल्याप्रमाणे मंडळीने एकदम धाड घातली. 1, 2, 3 सर्व खोल्या जशाच्या तशा. पण सावकाराचा मात्र पत्ता नाही. राहता राहिली ती माडीवरची खोली. आपली धाव तिकडं वळवीत म्होरक्यानं लाथेनंच दार उघडलं. खोलीत लहानसा कंदील जळत होता. तो कॉटवर शांत झोपला होता. उशीखालच्या किल्ल्यांचा जुडगा अंधुक प्रकाशातही चमकत होता. म्होरक्या पुढे झाला. झोपेतल्या सावकाराचे 2 तुकडे करायचे म्हणून त्यानं हातातली कुऱ्हाड उगारली. मात्र डोक्यावरून पांघरून घेऊन झोपलेल्या सावकाराला अखेरचा जाब विचारण्यासाठी म्होरक्यानं त्याच्या तोंडावरची चादर ओढली. तर पांघरुणाखाली झोपलेली व्यक्ती ही सावकार नव्हतीच, तो होता सदा. एकदम ती धारदार कुऱ्हाड उगारलेली पाहून सदा ओरडला, अरे रामा, नको रे, मला मारू नकोस. मी गरीब नोकर, मला मारू नकोस. रामा वाचव, रामा वाचव, रामा रामा. हे शब्द ऐकले आणि पुढच्याच क्षणी हातातली कुऱ्हाड दूर फेकत म्होरक्या सदाशिवच्या गळ्यात पडला. भावाभावांची ती तशी भेट झाली. स्वार्थी लोभी सावकाराचा डाव सखारामच्या लक्षात आला. समोरच्या उघड्या खिडकीवरून सखाराम काय ते समजला. सदाशिवला बरोबर घेऊन तो निघाला. त्याच्या अपेक्षेप्रमाणे सावकारानं जीव वाचवायला पळ काढला होता. पण जातानाही त्याचा स्वार्थ, लोभ सुटला नव्हता. पैसे, सोनं, नाणं हे सर्व काही घेऊन तो पळाला होता. खोट्या चाव्या उशीखाली ठेवून आपल्याच नोकराला त्याच्याच भावाच्या हातून मारायचा डाव करून तो पसार झाला होता. शिट्टी वाजवीत म्होरक्यानं आवाज दिला. घोड्यांच्या टापांचा आवाज दूर दूर जात कमी झाला. थोड्या वेळातच आणखी एक शिट्टी ऐकू आली. साहेब तिथून पळाला, पण इथे मात्र सापडला. धरा या लोभी सावकाराला. सावकाराच्या हातात बेड्या आणि साथीला सारे पोलीस. सदाशिव अचंब्याने पाहतच राहिला. मग सखारामनं अंगावरचं दरोडेखोराचं सोंग उतरलं आणि तो सदाशिवला म्हणाला, सदा, अरे असा पाहतोस काय? अरे मी तुझा भाऊ सखाराम. या स्वार्थी लोभी सावकाराचा बळी. यानं माझी शेती, घर, जमीन सारं बळकावलं आणि मला देशोधडीला लावलं. मी हे आपलं गाव सोडलं तेच ह्याला अद्दल घडवणार ह्या जिद्दीनंच. जवळच्या शहरात गेलो, कष्ट केले, पोलिसात भरती झालो, शिपायाचा हवालदार आणि हवालदाराचा ठाणेदार झालो. मुद्दाम या गावात बदली मागून घेतली. हा सारा असा डाव रचला आणि सावकार पकडला. तो पळणार हे मला ठाऊकच होतं. म्हणूनच मी हा सापळा रचला. तो तिथून निघाला आणि इथं अडकला. दुसऱ्या दिवशी सकाळी सावकाराची रवानगी झाली गजाआड आणि इमानदार सदाशिवला मिळालं सरकारी इनाम.